आणि आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या बातम्या। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पिंपरीमधील वृद्ध दाम्पत्याला 3 लाख रुपयांची मदत। वृद्ध दाम्पत्याची समस्या ऐकून मुख्यमंत्री गहिवरले। आर्थिक मदतीसह दाम्पत्याला घर मिळवून देण्याच्याही मुख्यमंत्र्यांच्या पोलिसांना सूचना। आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या बैठकांचा धडाका। आज दिवसभर भाजपच्या 2 महत्त्वाच्या बैठका। भाजपच्या सर्व प्रवक्त्यांची थोड्याच वेळात बैठक, तर दुपारी 12 वाजता भाजपच्या विविध सेलची बैठक। नागपूर लोकसभेसाठी काँग्रेसमधून आतापर्यंत फक्त 3 इच्छुकांनी अर्ज घेतले। आज रात्री 8 वाजेपर्यंत नागपूर शहर काँग्रेस इच्छुक उमेदवारांना अर्ज देणार आहे। नागपूर मतदारसंघामध्ये नितीन गडकरी यांच्या विरोधात लढण्यास इच्छुकांची संख्या कमी। विदर्भातील 3 लोकसभा मतदारसंघावर अजितदादा गटाचा दावा। भंडारा, गोंदिया, गडचिरोली, वर्धा या मतदारसंघांवर भाजपचे सिटिंग खासदार, तरीही त्या जागा आम्हाला हव्यात। दादा गटाचे राष्ट्रीय महासचिव सुबोध मोहिते यांचा दावा। पुणे शहर काँग्रेसने मागवले इच्छुकांचे अर्ज। इच्छुकांना उद्यापर्यंत अर्ज करता येणार। लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची तयारी सुरू। शरद पवार गटाकडून परभणीमध्ये कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन। मेहबूब शेख यांच्याकडून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन। लोकसभेच्या अनुषंगाने शरद पवार गटाकडून तयारीला सुरुवात। निवडणुकीच्या तयारीसाठी निवडणूक आयोग आज आंध्र प्रदेशात। आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेणार। आंध्र प्रदेशामध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी होण्याची शक्यता। नवी मुंबईच्या घणसोली भागामध्ये सकल मराठा समाजाकडून झळकले मनोज जरांगेंचे बॅनर। गरजवंत मराठ्यांचा लढा, चला मुंबईला अशा आशयाचे बॅनर। कोरेगाव भीमा आयोगासमोर प्रकाश आंबेडकरांची आज पुन्हा उलट तपासणी। आंबेडकरांसह इतर काही जणांची सुद्धा उलट तपासणी होण्याची शक्यता।